नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो, गावाकडच्या सुंदर गोष्टी या विशेष सदरात मी आपलं स्वागत करतो. तर आज मी आलो आहे ते अहिल्यानगरमधील प्रसिद्ध अशा अळकुटी गावात. आणि गावात येण्याचं विशेष कारण म्हणजे प्रसिद्ध शेतकरी श्री दादासाहेब पाटणकर यांनी चिंचा गोळा करण्याची विशेष मोहीम आखली आहे. आणि या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केले आहे. चला तर वाट कसली बघताय, पण तत्पूर्वी माझ्या मनातील एक गोष्ट सांगतो. चिंचे झाड किंवा आंब्याचं झाड किंवा वडाचं झाड हे आपल्या आवडीचं ठिकाण, आणि इथे आल्यावर आपल्याला बालपण आठवते, बरोबर ना? तर तुम्ही म्हणाल कसे? तर आंब्याच्या झाडावरून कैरी पाडणे, चिंचेच्या झाडावरून चिंचा पाडणे हा आपला आवडीचा खेळ. चला तर पुन्हा बालपणीच्या आठवणी जाऊ आणि चिंचा गोळा करू. वाट कसली बघताय? अहो, शेतकरी दादासाहेब पाटणकर आणि त्यांचे कुटुंब चिंचा गोळा करण्याचा आनंद घेत आहेत. मग वाट कसली बघतात? आपणही सामील होऊया. ही विशेष मोहीम जास्तीत जास्त चिंचा गोळा करणे हा प्रयत्न आहे, कारण ते मुंबईला घेऊन जायचं आहे. म्हणजे पावसाळ्यात ह्या चिंचेचा खूप उपयोग होईल मच्छीसाठी. चटणी एवढं भेटलेलं, बापरे. सांभाळून हळूहळू या, हळूहळू या, हळू हळू घसरगुंडी, हळू हळू खाली बसायचं कधी. चिनार वृक्षापरी दिसशी तू हे चिंचेचे झाड दिसे मग, चिनार वृक्षापरी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. समोर आहे ते विहीर अतिशय खोल आहे. खोलमध्ये त्या पाणी आहे. आपण थोड्याच वेळ तिथं आपण जाणार आहोत, पण त्या अगोदर घेऊया चिंचेच्या झाडाखालचा बसण्याचा आनंद आणि चिंच गोळा करण्याचा एक विशेष आनंद. ते बघा, चिंच भेटलेली आहे दादासाहेब पाटणकर यांना. आता शोध कार्य सुरू आहे. जास्तीत जास्त चिंचा गोळा करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ह्या चिंचा ह्या हे बघा, हे रोस्टेड चिंच. रोस्टेड आग पेटवलं होतं ते तिथं पडलेलं होतं. आणि उन्हाने चिंच आहे. आणि उन्हाने पण ती शेकलीत ना. उन्हाने पण शेकली गेलेली आहे. बघा, तुम्ही पण खाऊन बघा. ओके, नंतर खाऊन टेस्ट कर, आनंद घ्या आणि तुमचा अनुभव सांगा, शेअर करा. आता आपण थोड्याच वेळात जाणार आहोत ते विहिरीकडे. पाहू शकता आपण. नाही, ओ बघा किती खोल विहीर आहे. अतिशय असा मोबाईल. हॅलो, कोण आहे? हॅलो. हो, हुआ दिया मेरा दामन, रास्ते मेरी बाहें, जाओगे मेरे सिवा तुम कहाँ जाओगे. वादिया मेरा दामन. ही पानं छोटी छोटी ही आहे ते बाजूला आहे ते वीर.
ही सुद्धा खोल आहे. किती चिंचा गोळा केला पहा. बघा. अरे वा, खूपच चिंचा गोळा झालेला आहे. पण चिंचा गोळा झालेला आहे. अरे वा. हा. अशी टिकली ती. हम्म. यात दगड मारून ते बी काढायची ही त्यातनं. काढायची. ही बघा, ही बघा, ही बघा. गोड थोडी. गोड बघू. ही नाही कच्ची. हा बघा. बघू बघू जरा टेस्टला. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बघा. हा 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 गाभो हे बोटूक बघा, बोटूक. हे बोटूक चिंचेचं बघ. बोटूक. अतिशय छान लागत आहे. हम्म. समोर आहे ती विहीर अतिशय खोल आहे. खोलमध्ये त्या पाणी आहे. आपण थोड्याच वेळ तिथं आपण जाणार आहोत, पण त्या अगोदर घेऊया चिंचेच्या झाडाखालचा बसण्याचा आनंद आणि चिंच गोळा करण्याचा एक विशेष आनंद. ते बघा चिंच भेटलेली आहे दादासाहेब पाटणकर यांना. आता शोध कार्य सुरू आहे. जास्तीत जास्त चिंचा गोळा करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ह्या चिंचा ह्या झाडावरून पडतात किंवा आपण पाडू पण शकतो जर आपल्याला जास्तीत जास्त चिंचा पाहिजे असतील. या आजूबाजूचा शेतीचा परिसर, चिंचची ही पानं छोटी छोटी ही आहे ती. बाजूला आहे ते विहीर. ही सुद्धा खोल आहे. किती चिंचा गोळा केला पहा. बघा. अरे वा, खूपच चिंचा गोळा झालेला आहे. पण चिंचा गोळा झालेला आहे. अरे वा. हा. अशी टिकली ती. यात हम्म. दगड मारून ते बी काढायची ही त्यातनं. काढायची. ही बघा, ही बघा, ही बघा. गोड थोडी. गोड बघू. ही नाही कच्ची. हा बघा. बघू बघू जरा टेस्टला. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बघा. हा 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 गाभो हे बोटूक बघा, बोटूक. हे बोटूक चिंचेचं बघ. बोटूक. अतिशय छान लागत आहे. हम्म. नाही, आंबट आंबट. आंबट. हा एवढे गोळा झाले. अजून तिकडे पण आहे. सिंगल पण आहे ते पडतं वरती चढायचं गरज आहे झाड. खूप पडतात हा. तर पिशवीत तर भर. धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आता आपली भेट गावाकडच्या सुंदर गोष्टीच्या पुढील भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण आपण सुरक्षित तर आपलं कुटुंब सुरक्षित. आणि हो, एकदा गावी आल्यावर आंब्याची किंवा चिंचेच्या झाडाखाली विश्रांती घ्या. विश्रांती घेऊन झाल्यावर आंबा किंवा चिंचा गोळा करण्याचा आनंद लुटा.